सर्वांना शरणू शरणार्थी शिवप्रभात। आज आपण शरण अंबिगर चौडय्या यांचं वचन पाहणार आहोत। शरण अंबिगर चौडय्या हे बसव कल्याण येथे सर्व शरणांसमवेत राहत असत। त्या ठिकाणी सकाळी उठून इष्टलिंग पूजा म्हणजेच योग करून दिवसभर आपापला कायक करत असत। त्यांचा कायक हा त्या ठिकाणी जहाजेमध्ये बसून बोटीमध्ये बसून त्या ठिकाणी त्या गावातील लोकांना शरणांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेण्यासाठी ते कायक करत असत आणि त्यांची बरीच वचने आज उपलब्ध आहेत। त्यांनी जो काही शरण तत्वावर आधारित जे काही कार्य केले आहे त्यामध्ये इष्टलिंग शिवयोग असेल, दिवसभर आपला कायक वे कैलास असेल, त्यानंतर सायंकाळी अनुभव मंटपामध्ये येऊन काम करणे असेल किंवा अनुभव मंटपासाठी हजेरी लावणे असेल, हे सर्व त्यांचं म्हणजे मूळ कार्य आहे। तर जी भारत देशातील प्रमुख मुख्य लोकशाही म्हणून ओळखली जाते, जी भारत देशामध्ये सुरुवात झाली आणि पूर्ण विश्वामध्ये त्या ठिकाणी लोकशाहीचा संदेश देणारी अनुभव मंटप ही जी काही संसद आहे 12व्या शतकातली, त्यापासूनच पुढे नंतर वेगवेगळ्या देशामध्ये संसद निर्माण झाल्या। तर या संसदेचं कार्य म्हणजे सोपं काम नव्हतं त्या काळामध्ये। त्या 12व्या शतकातल्या अशा खूप मोठ्या प्रमाणात असमानता असलेल्या काळामध्ये ज्या ठिकाणी सावली पडली असती सुद्धा म्हणजे एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण केला जायचा। जेवढं खतरनाक वातावरण त्या काळामध्ये होतं आणि त्या काळामध्ये ह्या सर्व सामाजिक परिस्थितीचं चिंतन करून त्या ठिकाणी मानव मार्ग निर्माण लिंगायत नावाने करून जागतिक लोकशाही देण्याचा प्रयत्न जो काही शरणांनी केला तोच आज सफल झालेला आहे। आज आपण पाहत आहोत प्रत्येक देशामध्ये लोकशाही त्या ठिकाणी आलेली आहे, फक्त त्याची अंमलबजावणी ही तळागाळातील लोकांपर्यंत होण्याचं काम बाकी आहे। तर त्या ठिकाणी त्यांचं वचन आहे शरण अंबिगर चौडय्या यांचं। काय म्हणत आहेत? अहो अष्टावरण पंचाचार संपन्न सद्भक्ताच्या पोटी जन्म घेऊन भवी संकरणे पाप पहा। म्हणजे आपण आपले जे काही लिंगायत घराणे आहेत त्या लिंगायत घराण्यामध्ये अष्टावरण पंचाचार हे जे काही मूळ लिंगायत तत्वज्ञान आहे, अशा तत्वज्ञानाचं आचरण ज्या घरामध्ये होत होतं, आता मागच्या 50 वर्षात काळ जरी बदलला असला, 50 वर्षाच्या पाठीमागं प्रत्येक लिंगायत घरामध्ये हे तत्वज्ञान टिकून होतं। पण आधुनिकीकरण आणि त्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या काळामध्ये हे हळूहळू माहिती कमी होत गेल्यामुळं थोडंसं लोक आपले लिंगायत लोक असतील तर लिंगायत आणि इतर समाज बांधव यापासून दुरावले आहेत। अष्टावरण पंचाचार संपन्न सद्भक्ताच्या पोटी जन्म घेऊन भवी संकरणे पाप पहा। भवी म्हणजे ज्याच्यामध्ये भक्ती नाही, ज्याच्यामध्ये लोकाबद्दलचा विचार नाही, ज्याच्यामध्ये आचरण नाही, तो असतो भवी। त्या भवीचा संग करणं पाप आहे। ज्याच्यामध्ये शरण तत्व नाही अशा भवीचा संग करणे पाप आहे, अशी अंबिगर चौडय्या म्हणत आहेत। भवी संघापेक्षा मद्यपींचा संघ पाप आहे। भवी याचा संघ केला तर थोडा वेळ चालेल, पण मद्य पिणारे जे लोक आहेत त्यांचा संघ करणं म्हणजे सुद्धा पाप आहे। मद्यपींच्या संघापेक्षा भांग सेविणाऱ्यांचा संघ पाप आहे। त्या काळामध्ये भांग सुद्धा मोठ्या प्रमाणात पिला जायचा। शिवाच्या नावाखाली भांग पिण्याची त्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालत असेल, त्यामुळे या ठिकाणी शरण अंबिगर चौडय्या म्हणत आहेत मद्यपीच्या संघापेक्षा भांग सेविणाऱ्याचा संघ महापाप आहे। भांग्याच्या संघापेक्षा तंबाखू धूम्रपान करणाऱ्याचा संघ पाप आहे। तंबाखू, आता बघा आजच्या काळामध्ये सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू खात आहेत, धूम्रपान करत आहेत, यांचा संघ सुद्धा महापाप आहे। धूम्रपान करणाऱ्याच्या संघापेक्षा अन्य दैवत पूजन करणाऱ्याचा संघ म्हणजे तोच महाघोर नरक, असे पहा अंबिगर चौडय्या। त्या ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यापेक्षा सुद्धा जर कुठलं महापाप आहे तर ते अन्न दैवताची पूजा करणं हे महापाप आहे। म्हणजे आपल्या भारत देशाच्या आदिपुरुष शिव असताना आपले मानव म्हणा किंवा आपले दैवत म्हणा किंवा आपले सर्वस्व हे भारत देशाचे आदिपुरुष योगी निर्गुण निराकार शिव आहेत आणि ते शिव आपले सर्वस्व असताना अन्य देवताची पूजा करणं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी महाघोर नरक प्राप्त होणार आहे, असं या ठिकाणी अंबिगर चौडय्या म्हणत आहेत। कारण तर एका 12व्या शतकामध्ये शरणांनी एक नवसंकल्पना पुढे आणली, ती म्हणजे एकेश्वरवादाची। त्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या धर्मामध्ये एकेश्वरवाद चालत असे, पण नेमकं देव काय आहे, देवाची संकल्पना काय आहे, देव म्हणजे नेमकं काय आहे, शिव काय आहे, हे पूर्ण क्लिअर करण्याचं काम शरणांनी केलेलं आहे। शरण म्हणतात शिव हा निर्गुण निराकार आहे, ज्याला आकारही नाही, उकारही नाही, चराचरात आहे शिव।
तोची बसव बसव तोची शिव असे सुद्धा वचन बऱ्याच ठिकाणी पुढे आलेले आहेत. त्यामुळे पूर्ण भारत देशामध्ये जे काही स्थावरला मानत असलेले, स्थावर शिवाला मानत असणारे शिवभक्त असो किंवा इष्टलिंगाला मानत असलेले शिवभक्त असो, यांनी एकमेकांमध्ये संवाद साधून पूर्ण भारत देशामध्ये शिवसंस्कृती कशी टिकून राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळे सांस्कृतिक आक्रमण आजच्या काळामध्ये होत जरी असले तरी आपण आपल्या भारत देशातील मूळ शिवसंस्कृतीला, एकेश्वरवादाला जपलं पाहिजे, असा हा माझा नाही तर या अंबिगर चौडय्या यांचा संदेश आहे. आणि या पद्धतीनेच आपण आचरण करूयात. आपल्याला माहिती आहे लिंगायत घरामध्ये सकाळी उठल्यानंतर लिंगपूजा होते, दिवसभर आपण आपल्या कामात शिक्षणात व्यस्त असतो, त्यानंतर सायंकाळी आपण आपल्या घरच्यांसोबत अनुभव मंडप हा घेत असतो, संवाद करत असतो, इष्टलिंग शिवयोग करत असतो, वचनाचं वाचन करत असतो, वचनाचं चिंतन करत असतो, आपला अनुभव व्यक्त करत असतो. अशा पद्धतीचं हे लिंगायत संस्कार आहे. म्हणूनच बसवण्णांना दक्षिण भारताचे कल्चरल लीडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं वचन या ठिकाणी आहे, भूताने झपाटले म्हणून बेभान होऊन किंचाळती लोक, तेव्हा काही जण मंत्रून थू थू करीती थुंकती, थुंकून तिरस्कार करती, खेचती, ढकलती, अशा लाज वाटून पिणाऱ्या पातकी कर्मींना कशाला हवे शिवस्त्रोत आणि शिवभक्ती म्हणे अंबिगर चौडय्या. या ठिकाणी शरण अंबिगर चौडय्या म्हणत आहेत. एकदम गणाचारी शरण आहेत. शरण असे 770 शरण शरणी आहेत. विचार करा, हे एक शरण आहेत. असे 770 शरण शरणी म्हणजे प्रतिबसवण्णा निर्माण करण्याचं काम बसवण्णांनी केलेलं आहे. या आधुनिक जगतामध्ये, या लोकशाही जगतामध्ये जर लोकशाही तळागाळापर्यंत राबवायची असेल, तळागाळापर्यंत पोहोचवायची असेल, खरी लोकशाही काय असते हे सुद्धा आपल्या भारत देशातील बऱ्याच बांधवांना आणखीन समजलं नाही. हे समजून घेण्यासाठी असेल, त्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला ह्या शरण तत्वाचा अभ्यास करावा लागेल. आजची संसद आणि 12व्या शतकातली संसद अनुभव मंडप याचं कंपॅरेटिव्ह अभ्यास आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आता इथून यापुढे येणाऱ्या काळात होणं महत्वाचं आहे. तर या वचनामध्ये काय म्हणत आहेत पाहूयात. भूताने झपाटले म्हणून बेभान होऊन किंचाळतात, आणि तेव्हा काही जण मंत्रून थू 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 करीत थुंकतात, थुंकून तिरस्कार करतात, खेचती ढकलती, अशा लाज वाटून पिणाऱ्या पातकी कर्मींना कशाला हवे शिवस्त्रोत आणि शिवभक्ती. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये मूळ जी शिवभक्ती आहे, शिवस्त्रोत आहे, असं जर तुमच्या आचरणामध्ये शिवभक्ती असेल, विभूती लावून तुम्ही शिवशक्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं पाहिजे, आपल्या स्वतःसाठी ते विभूती लावली पाहिजे. पण जर तुम्ही तसे असताना सुद्धा जर समजा भूतानं झपाटलं, अंधश्रद्धा या ठिकाणी मानत असाल, तर त्या पातकींना कशाला शिवस्त्रोत हवे असं या ठिकाणी शरण अंबिगर चौडय्या म्हणत आहेत. म्हणजे या ठिकाणी शरणांनी जो आहे म्हणजे शुद्ध असं आचरण दिलेलं आहे. कुठलंही मद्य, कुठलंही भांग, कुठलंही तंबाखू, धूम्रपान, अन्य दैवत याला जवळ करावायचं नाही असं या ठिकाणी शरण अंबिगर चौडय्या म्हणत आहेत. आणि त्यानंतर ते म्हणत आहेत, कुठल्याही भूत लागलं, बाहेरचं झालं, असंच झालं, त्याला हेच करावं लागते, हे सुद्धा या ठिकाणी करायचं नाही असं या ठिकाणी शरणांनी सांगितलेलं आहे, शरण अंबिगर चौडय्या. तर अशा पद्धतीने हे 2 वचन शरण अंबिगर चौडय्या यांचे आपण आज पाहिलो. त्यानंतर आपली आजची जी भारत देशाची संसद आहे आणि 12व्या शतकातली संसद, या दोघांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. भारत देशाची संसद आणि आजची संसद या दोघांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करून भारत देशात लोकशाही काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली लोकशाही आहे त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागेल. आपल्या भारत देशामध्ये जवळपास 100% पैकी कमीत कमी 30-40% समाज बांधव किंवा लोकांनाच आपल्या लोकशाही म्हणजे वास्तवात काय हे माहिती आहे. बाकीचे 60 ते 70% लोक हे अज्ञानातच राहावेत यासाठी असे बरेच राजकीय लोक प्रयत्न करत असतात, किंवा त्या ठिकाणी अज्ञान राहावं यासाठी बरेच धार्मिक लोक सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. त्यांना आपण धार्मिक म्हणू शकत नाही, तर ते धर्मामध्ये त्या ठिकाणी अज्ञान ठेवण्यासाठी सुद्धा काही लोक काम करत असतात. तर या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी पूर्णपणे कमी करून त्या ठिकाणी ज्ञानाचं त्या ठिकाणी उदय होण्यासाठी शरणांनी काम केलेलं आहे. तर मूळ आपल्याला समजून घेतलं पाहिजे की बसवण्णांनी शरणांनी जी काही अनुभव मंडप लोकशाही 12व्या शतकात निर्माण करून पूर्ण जगातली सगळ्या देशाला आदर्श अशी लोकशाही जर 12व्या शतकात असेल, तर आजच्या भारत देशाच्या लोकशाही संसदेमध्ये 12व्या शतकाच्या तत्वाप्रमाणे आचरण का होत नाही, किंवा त्या 12व्या शतकातल्या लोकशाहीचा आपल्यासमोर आदर्श असताना त्या लोकशाहीचं अंमलबजावणी त्या आजच्या 12व्या शतकातल्या 21व्या शतकातल्या संसदेमध्ये आचरण का होत नाही, हे सुद्धा चिंतन करण्याची बाब आहे. म्हणून
जे काही आपले वेगवेगळ्या जाती धर्म वर्गातील संघटना आहेत, त्यानंतर वेगवेगळे जे काही जागरूक भारतीय आहेत, त्यांनी या ठिकाणी याबद्दल जागरूकतेनं प्रचार करणं आवश्यक आहे. आता प्रबोधन म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी बसवण्णांनी सांगितलेलं आहे की बाबा अनुभव मंडप हेच एक मोठं शिबिर आणि प्रबोधनाचं माध्यम आहे. अनुभव मंडपाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण गावोगाव प्रचार करू शकता, गावोगाव जागृती करू शकता. अनुभव मंडप हीच बसवण्णा यांचं जंगम कार्याचं खूप मोठं स्रोत काय म्हणता येईल त्याला, आपलं माध्यम होतं. अनुभव मंडप हेच माध्यम आहे, म्हणजे ज्या ठिकाणी चिंतन होतं, अनुभवाची चर्चा होते, म्हणजे एक विशिष्ट वेळेची मर्यादा ठेवून आपण हे केलं पाहिजे. आणि काम करत असताना माझा अनुभव असा आहे की म्हणजे एकीकृत काम केलं पाहिजे. जर समजा आपण एखादी गाडी कुठंतरी आपल्याला मुंबईला घेऊन जायची आहे, त्याचा ड्रायव्हर एक असला पाहिजे आणि त्यासोबत सर्वजण सोबत असले पाहिजेत. त्या पद्धतीनं अनुभव मंडपामध्ये प्रत्येकाचे विचार जरी एक असले तरी कृती ही एक झाली पाहिजे. आणि मग तो अनुभव मंडप हा निश्चितच राजकीय क्रांती सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये करू शकतो. तर आपला विचार हा कल्याणाचा विचार आहे, लोकशाहीचा विचार आहे, शरण तत्वाचा. त्यामुळे आपण निश्चित विजयी होऊ, कारण की लोकांची आजची गरज आहे. आज आपण पाहतात 21व्या शतकामध्ये आज सुद्धा लोकांना नोकऱ्या मिळत नाहीयेत, शिक्षण झाले नोकऱ्या मिळत नाहीत, नोकऱ्या मिळाल्या तर योग्य मोबदला त्यांना मिळत नाही, कामाला सन्मान नाही. म्हणजे कोण झाडू मारणारा आहे तर कोण समजा दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री आहे, तर दोघालाही समसन्मान या ठिकाणी बसवण्णा यांच्या तत्वामध्ये आहे. झाडू मारणारा असो किंवा केंद्रातला एखादा मंत्री असो, दोघालाही समसन्मान, दोघांनाही योग्य मोबदला, ही बसवण्णांची विचारधारा आहे. म्हणजे आर्थिक सक्षमता हा प्रथम विचार बसवण्णा यांचा आहे. त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता बसवण्णा ज्या 12व्या शतकामध्ये बसवण्णा काय करायचे, कुठल्याही बसवण्णा स्वतः प्राईम मिनिस्टर होते. प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांच्या क्षमतेनुसार, त्याच्या इच्छानुसार, त्याच्या आवडीनुसार त्याला काय एक दिला जायचा अगोदर बसव कल्याण मिळाल्यानंतर. त्यानंतर त्या व्यक्तीला हे जे काही आचरण आहे आपलं दिवसभराचं ते कसं असावं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं जायचं. आणि जे काही विज्ञानाची जी काही नवसंकल्पना इष्टलिंग आहे, ज्यामध्ये 12 to 13 एलिमेंट्स आहेत, त्याबद्दल सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मी लिखाण केलेलं आहे. आपल्या भारत देशामध्ये जे काही APJ अब्दुल कलाम यांनी ॲटॉमिक रिसर्च म्हणजे संशोधन केलं आहे, त्यांच्यासोबत कार्य केलेले आपले काही शरण आहेत, त्यांनी तो इष्टलिंगाचा पूर्ण अभ्यास करून स्वतः त्या ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट्स वापरून ऑस्ट्रेलियामधून मशिनरीज आणून त्या ठिकाणी ते इष्टलिंग बनवलेलं आहे आणि इष्टलिंगामध्ये योग्य कंटेंट वापरलेला आहे. म्हणजे थोडंसं भक्तिभाव आणि त्या ठिकाणी विज्ञानाचा जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे हे जे काही समानतेचं प्रतीक आहे, साधनेचं जे प्रतीक आहे, विश्वाचं जे प्रतीक आहे, त्या विश्वाच्या प्रतीकाला आपण समजून घेतलं पाहिजे. ते इष्टलिंग धारणा आणि इष्टलिंग शिवयोग केल्यानंतर दिवसभर कायकवे कैलास, त्यानंतर संध्याकाळी सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अनुभव मंडप हा खूप आवश्यक आहे. कमीत कमी आपण आपल्या राहत्या घरामध्ये आपण आपल्या परिवाराला सुद्धा परिवर्तित करण्यामध्ये सक्षम झालो तर खूप मोठी क्रांती आहे. 10 शरण एखाद्या गावामध्ये असतील तर पूर्ण गाव परिवर्तित होतं. पण शरण कोणाला म्हणावं, शरण हा कुठल्या लेवलचा असतो हे अगोदर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नाहीतर असं होणे लिंगायत समाजामध्ये जन्माला आला आणि फक्त त्याला आपण शरण म्हणत आहोत तर तो शरण नव्हे. तर जो काम आचरण करतो आणि दिवसभराचं आपलं काम संपवून त्या ठिकाणी शरण तत्व प्रचार प्रसाराचं जंगम कार्य करतो, तो झाला शरण. आता 21व्या शतकानुसार आपण विचार करू शकतो की आपल्याला 21व्या शतकात काय गरज आहे शरण तत्वाची किंवा या अनुभव मंडपाची. तर आज आपण पाहतात 21व्या शतकामध्ये सुद्धा भारत देशाची काही संसद आहे, त्या संसदेमध्ये नेमकं चाललंय काय. आज एवढी भारत देशाची लोकसंख्या 140 कोटी 150 कोटी पर्यंत झाली. बरेच तत्वज्ञ म्हणतात, आता ओशो बऱ्याच ठिकाणी म्हणतो 100 कोटी तक आपली जनसंख्या ठीक है, उससे आगे अगर जनसंख्या होती है, म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे डिसीजेस होण्याची शक्यता आहे. भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाचं तुटवडा असेल, नोकरीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता ही अगोदरच आपल्या वेगवेगळ्या विचारवंत म्हणून नाही तर वेगवेगळ्या विचारवंतांनी हे मांडून ठेवले. याबद्दल तर आजचा युवक आणि भारत देशाच्या संसदेतले राजकीय थोडं सुद्धा चिंतन करत नाहीत. यामुळं आपल्या भारत देशाची संसद आणि आपला भारत देशामधलं जे काही 12व्या शतकामध्ये निर्माण झालेले अनुभव मंडप याचा तुलनात्मक अभ्यास करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रबोधनात्मक व्यक्तीने प्रत्येक स्पीचमध्ये याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आपल्या भारत देशातील बांधवांची मूळ समस्या अज्ञान हीच आहे. बसवांना यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक दुःखाचं कारण हे अज्ञान आहे, किंवा प्रत्येक गोष्ट जर एखादी होत नसेल त्याचं कारण अज्ञान आहे. एखाद्या व्यक्तीला त्याबद्दल ज्ञान झालं तर तो व्यक्ती कार्य केल्याशिवाय राहत नाही.
हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा आपण लिंगायत तत्वज्ञान हे आपल्या प्रत्येक लिंगायत घरामध्ये आचरण केलं पाहिजे. अगोदर लिंगायत तत्वज्ञान काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि आपल्या मुळात आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा आपला अंतिम उद्देश काय, अंतिम उद्देश दुसरा तिसरा काही नसून आपण दिवसभराचं आपलं शरणतत्वाचं आचरण करणे आणि या भारत देशाच्या लोकशाहीसाठी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली आहे, तसेच आपल्या बसवण्णांनी वास्तवामध्ये पूर्ण देशामध्ये ही लोकशाही राबवली आहे, या दोन गोष्टींचा मिलाफ करून ह्याचं चिंतन करून प्रत्येक प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये जागृती करणे हे खूप महत्त्वाचं आहे. हा झाला मुख्य विषय. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची गरज काय आहे, नेमकं व्यक्तीला काय पाहिजे आहे, नेमकं व्यक्ती कशाच्या मागे पळतो आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात काय आहे तर शिक्षण. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या व्यक्तीने किंवा कितीही वय झालं तरी त्या व्यक्तीने सर्वात अगोदर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एज्युकेशनल अवेअरनेस. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या डिग्र्या फॉरेनमध्ये कमी कालावधीमध्ये घेतल्या. त्याचं कारण काय आहे तर माहीत होतं हा भारत देश हा म्हणजे अज्ञानामध्ये राहिलेला आहे. असं नाही की प्रत्येक भारत देशातला प्रत्येक व्यक्ती अज्ञानी आहे, तर बरेच ज्ञानी पण आहेत. पण ते ज्ञान असून काय, त्याने कार्यच करत नसेल तर त्या ज्ञानाला काही किंमत राहत नाही. म्हणूनच म्हणतात बसवनास स्थावर पाविनाश जंगमविनाश. तुमच्यामध्ये ज्ञान असेल त्या ज्ञानाला एका ठिकाणी कुंठित येऊ नका, तर त्याला प्रचारित करा, प्रचार करा त्याचा, तर ते इतरांपर्यंत पोहोचेल त्या पद्धतीनं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या पूर्ण फॉरेनमध्ये जाऊन आणि कमी कालावधीमध्ये, त्यांना भारत देशाचं घटना बनवण्याची संधी त्यावेळेस मिळाली. ते त्यांच्या शिक्षणावरून मिळाली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एवढे ज्ञानवंत होते की त्यांना संविधान बनवण्यासाठी भारत देशातील राजकीय व्यक्ती असतील किंवा सामाजिक लोकांनी पुढं केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी एवढी मोठी लोकशाही म्हणजे भारत देशाची लोकशाही निर्माण करून त्या ठिकाणी लिखित रूपामध्ये पूर्णपणे ते समोर आणलेली आहे. पण बाबासाहेबांनी एक सांगितलं होतं की जर समजा लोकशाही राबवणारे लोक जर लोकशाहीवादी नसतील, महापुरुषांच्या विचारांचे नसतील, तर ह्या लोकशाहीला अंमल करण्यामध्ये थोडी अडचण येईल. त्यामुळं माझं मत आहे किंवा इतर भारत देशात बरेच विचारवंत काम करतात, मीच करतो असं काही नाही, तर बरेच विचारवंत काम करत आहेत, बरेच विचारधारा काम करत आहेत. कुठंतरी आपण बसवण्णा यांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेऊन त्या ठिकाणी कार्य करायला लागलं पाहिजे. आता बऱ्याच जणांना असं वाटतंय की फक्त चळवळच करतो काय आपण दिवसभर, तसं नाही. तर बसवण्णांचं हे तत्व आहे, दिवसभर आपण आपला कायक करावं. कायक करत असताना गुरु जरी समोर आला तर त्याचं दर्शन मिसळावं. जर आपल्याला गुरु कोण तर बाबासाहेब आंबेडकर गुरु, शिवाजी महाराज गुरु, फुले गुरु, त्यानंतर बसवण्णा गुरु. तर ह्यांचे विचार सुद्धा तुम्ही कायक करत असताना विसरलं तरी चालेल, पण कायक झाल्यानंतर 8 घंट्याचा तुम्ही परिवारासाठी 4 तास जरी दिलात तर बाकीचे 4 तास तुम्ही समाज व्यवस्थेमध्ये घालवले पाहिजे. समाज व्यवस्थेमध्ये जंगम कार्य या ठिकाणी केलं पाहिजे. जंगम कार्य हे आधुनिकतेला धरून असलं पाहिजे. आता आपण 2025 नंतरचा विचार करू. 2025 नंतर काय तर 2025 नंतर जे काही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आधुनिकता आहे, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे चिंतन करत असताना शरणांसोबत विचार मांडले आहेत की आणखी 100 वर्षानंतर काय असेल. बघा, RSSची स्थापना 1925च्या आसपास झालेली आहे. तर बसवण्णा यांची अनुभव मंटप संकल्पना 12व्या शतकात स्थापन झालेली आहे. म्हणजे 12व्या शतकात स्थापन झालेले अनुभव मंटपाचा विचार आज देशामध्ये टिकलाय का याबद्दल चिंतन करणं आवश्यक आहे. आणि 1925 साली स्थापन झालेल्या संघाची विचारधारा आज कुठं आहे ह्याचा तुलनात्मक अभ्यास ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस निश्चितच देशाची वास्तविक परिस्थिती आपल्याला समजून येईल. त्यामुळे माझं मत आहे की आपण 21व्या शतकामध्ये आधुनिक पण राहिलं पाहिजे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला धरून पण राहिलं पाहिजे, पण हा आपला आधुनिक लोकशाहीचा बसवण्णांचा विचार हा आचरणात आणून त्यासाठी जंगम कार्य करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी 3 माध्यम आहेत. सुट्टीच्या दिवशी किंवा त्या ठिकाणी हॉलिडेच्या दिवशी आपण आपल्या गावामध्ये अनुभव मंटप 10 लोकांचा, जे काही सुसंवाद साधणारे असतील, एकमेकांचा आदर करणारे असतील, अशा लोकांसोबत अनुभव मंटप घ्यावा. त्यानंतर रोज सायंकाळी किंवा किमान हफ्त्यातून आठवड्यातून एक वेळेस आपल्या घरी सर्वांसोबत संवाद साधत या शरणतत्वाचं विचार मंथन करत त्या ठिकाणी अनुभव मंटप घेतला पाहिजे, इष्टलिंग शिवयोग घेतला पाहिजे, प्रार्थना घेतली पाहिजे. त्या ठिकाणी वाचन चळवळ ही आपल्या गावामध्ये राबवली गेली पाहिजे.
आपल्या घरामध्ये बरेच पुस्तकं असले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर बऱ्याच ठिकाणी म्हणतात की बाबा तुम्ही 2 रुपये कमवत असताल तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपया तुमच्या स्वतःसाठी रोटीसाठी ठेवा. म्हणजे एवढं हे ज्ञानाचं महत्त्व या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर बसवांना म्हणतात अनुभव हाच गुरु आहे, अनुभव हेच सर्वस्व आहे. म्हणून सर्व लोकांच्या अनुभवामध्ये ज्यावेळेस आपण पुढे जात असतो तर तीच लोकशाही खरी असते. आणि या भारत देशाच्या संसदेमध्ये जर आज 150 कोटी लोकसंख्या झालेली असताना पॉप्युलेशन बद्दल विचार केला जात नाही, लोकांच्या रोजगाराबद्दल विचार केला जात नाहीये, लोकांच्या मोफत शिक्षणाबद्दल विचार केला जात नाही, लोकांच्या कल्याणाबद्दल विचार केला जात नाही, तर नेमके संसदेमध्ये गेलेले हे जे काही प्रतिनिधित्व आहेत ते नेमकं कशामुळे गेलेत आणि कशासाठी गेलेत हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आपण ही आजची जी काही मीडिया आहे या बघा ही व्यवस्था ही सेन्सवर काम करते. मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो सेन्स म्हणजे आपण काय पाहतो, आपण काय ऐकतो यावरती जर समजा त्यांनी दिलेलेच पर्याय आपल्या समोर असतील म्हणजे भाजप काँग्रेस ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही, मग आपण असे पर्याय निर्माण केल्यामुळे दोघांपैकी एकालाच निवडू शकतो ना. आणि मग जर समजा दोन्हीही चांगली व्यक्तिमत्व नसेल मग आपली त्या ठिकाणी घोषित झाल्यासारखं आहे ना. त्यामुळे महत्वाचं हे आहे की आपण पूर्णपणे जागरूक असलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की जागरूकता म्हणजे नेमकं काय आहे, तर हे अवेअरनेस कॉन्शियसनेस आपल्याला हे जे काही जीवन मिळालेलं आहे बघा 2024 सध्या चालू आहे. 2024 मध्ये कॉन्शियसनेस आता प्रेझेंट वर्तमान क्षण. आता रजनीश बऱ्याच ठिकाणी म्हणतो आपके हाथ में सिर्फ यही क्षण है, दूसरा कौन सा ही क्षण आपके हाथ में नहीं है, यही आपका प्रेझेंट है, यही आपका कॉन्शियसनेस है. त्यामुळे माझं मत आहे ज्या भारत देशामध्ये या भारतभूमीमध्ये ह्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या विचारधारेवरती जे कार्य करत आहेत त्या सर्वांनी एकत्रित येऊन चिंतन शिबिरं लावले पाहिजेत आणि राजकीय भूमिका ही घेतलीच पाहिजे. तरच आपली भारत देशाची लोकशाही टिकेल, भारत देशाचे प्रश्न सुटतील आणि ही परंपरा आपल्या पिढ्यानपिढ्या चालू राहील. म्हणजे जी काही बसवण्णांनी दिलेली लोकशाही जी परंपरा आहे ती आपल्या पिढीमध्ये असेल किंवा पुढच्या पिढीमध्ये हे रुजवणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्या पद्धतीने कार्य करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आपण येणाऱ्या काळात निश्चितच शरण तत्वाचं वाचन, शरण तत्वाचं आचरण आपल्या घरामध्ये संपूर्ण परिवारासोबत आणि शरण तत्वाचा प्रचार म्हणजे जंगम कार्य कराल ही आशा बाळगून या ठिकाणी 2 वचनं घेऊन मी थांबतो. सर्वांना शरणो शरणार्थी.